हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 56. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. माझा आश्रय घेणारा सदा सर्व कर्मे करूनही माझ्या कृपाप्रसादाने शाश्वत अशा अविनाशी पदाला प्राप्त होतो. श्लोक क्रमांक 55 मध्ये जे काही सांगितले त्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून भगवंत श्री येथे स्वतःच जास्त खुलासा करत आहेत. आत्मस्वरूप झालेला साधक येथेच या भूतलावर वास्तव्य करतो. तो माझ्या आश्रयाला आलेला असल्यामुळे त्याला आता एका माझ्याशिवाय इतर कशातही काहीही स्वारस्य नसते. तो प्रत्येक एक अशी सर्व कर्मे मला अर्पण करतो. त्यामुळे त्या कर्माचे भोग निर्माण होत नाहीत. एक अशी वेळ येते की आता त्याला कर्म मला अर्पण करावी लागत नाही, कारण तो जे काही करतो ती प्रभू सेवा असते. तो माझ्यासाठी जगत असतो. त्याला जीवनात एका माझ्याशिवाय अन्य असे काहीही ठरलेले नसते. असा साधक सायुज्य मुक्त होतो. शाश्वत आणि अविनाशी अशा पदाला तो पोचतो. आपल्या जीवनात सायुज्य मुक्ती ही सर्वात फार गोड मुक्ती आहे. अशा मुक्त अवस्थेत आपण येथे या भूतलावर जगतो, समाजात राहतो. ब्रह्मपद प्राप्त झाले की आपण आत्मब्रह्मात विलीन होतो. परमात्म्याच्या अवतार कार्यात आपण सहभागी होतो. परंतु आत्मस्वरूपावस्थेत सायुज्य मुक्तीत आपण येथे प्रभूचे कार्य करायला एक मुक्तात्मा म्हणून येतो आणि जात असतो. या अतिसुंदर आणि मोहक अशा सृष्टीचा आस्वाद घेत असतो. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 57. चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. मनपूर्वक सर्व कर्मे मला अर्पण करून मतपरायण होऊन बुद्धियोगाने माझ्यात समर्पित होणारा, चित्त निरंतर माझ्यातच रत होऊन असणारा हो. आत्तापर्यंत केलेल्या उपदेशाचा योग्य तो बोध घेऊन अर्जुनाच्या माध्यमातून किंवा निमित्ताने साधकाने प्रत्येक आचरण कसे करावे त्याचे सारतत्व भगवंत श्री येथे अगदी थोडक्यात सांगत आहेत. त्यांनी एकूण 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 1. मनपूर्वक सर्व कर्मे मला अर्पण करून. कर्मात यत्किंचितही आसक्ती न ठेवता आपल्याला स्वधर्माने प्राप्त झालेले स्वकर्म हे आपले नसून ते केवळ भगवंत श्रींची सेवा म्हणून आपण करायचे आहे, अशी भावना ठेवून कर्म करावे. करत असलेल्या कर्मात जराही आसक्ती ठेवू नये. कर्म जसेच्या तसे भगवंत श्रींना अर्पण करावे. नोकरी करणारा ती सेवा आपल्या मालकाला रुजू करतो, त्यासाठी त्याला पगार मिळतो. त्याप्रमाणे आपल्याला या कर्मसेवेच्या बदली भगवंत श्रींची सेवा करायला मिळाली आहे, ही त्यांची आपल्यावर विशेष कृपा आहे, अशी भावना असली पाहिजे. मनात कर्माची जराही आसक्ती असता कामा नये. कर्म करण्यापुरताच कर्माशी आपला संबंध असतो. बाकी त्यावर आपला काहीही हक्क नाही. त्याचा हक्कदार मालक भगवंत श्री आहेत. 2. मतपरायण होऊन, संपूर्णपणे माझ्यातच रत होऊन, मला शरण येऊन सर्व काही माझ्यावर सोपवून तू केवळ आपले विहित कर्म कर. केवळ कर्म करण्याचाच तुला अधिकार आहे, बाकी सर्व तू माझ्यावर सोडून दे. आपण आपले काम करावे.
इतर कोण काय करत आहेत याकडे लक्ष द्यायचे आपल्याला काहीही कारण नाही. इतर कोण काय करत आहे याकडे लक्ष द्यायचे आपल्याला काहीही कारण नाही. कोण कसा वागतो, काय करतो, यापेक्षा आपण काय कसे करत आहोत याची काळजी घ्यावी. जो तो आपापल्या जागी आपापल्या प्राप्त कर्माने जगत असतो. आपण जगाची काळजी करू नये, त्यासाठी भगवंत श्री आहेत. आपण सदा सर्वदा भगवंत श्रींनी आपल्याला दिलेल्या कर्मात रत असावे. तीच त्यांची पूजा अर्चा आहे, तीच त्यांच्या चरणी रुजू करावी. 3. बुद्धियोगाने माझ्यात समर्पित होणारा. भगवंत श्रींना बुद्धीने जाणून त्यांची सत्य ओळख करून घेऊन त्यांच्यात समर्पित व्हावे. जाण येणे हे फार महत्त्वाचे असते. नाहीतर सेवा हा एक सोपस्कार होतो आणि आपण भगवंतापेक्षा त्या सोपस्कारातच गुरफटून जातो. देवापेक्षा पूजाविधी महत्त्वाचा होतो. अंगी कर्मठपणा तेवढा उरतो आणि परमात्मा प्राप्ती हा मूळ उद्देश आपण विसरून जातो. देवाला सुगंधी फुलांपेक्षा केवळ पत्री व्हावी, नाहीतर आपले मन त्या सुगंधात रमून जाईल आणि देव दूर राहील. पूजा हे केवळ साधन आहे, साध्य नाही. पूजा हे निमित्त आहे. मूळ उद्देश देवाची भेट घेणे हा आहे. पूजा हे कर्तव्य नसून देवाशी कर्तव्य आहे. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की मला बुद्धीने जाणून घे आणि माझ्यात समरस हो. चित्त निरंतर 4. चित्त निरंतर माझ्यातच रत होऊन असणारा हो. निरंतर अव्याहत माझे स्मरण ठेव. जसा श्वास तसे माझे स्मरण असले पाहिजे. जीवनाला जसा श्वास अत्यावश्यक आहे तसे जीवनाला परमात्मा आवश्यक आहे. श्वासाला प्राण म्हणतात. श्वास घेतला नाही तर आपला प्राण निघून जाईल, आपण मृत होऊ. त्याचप्रमाणे जीवनात परमात्म्याचा विसर होणे म्हणजे जीवन वाया जाणे आहे, जीवन न जगणे आहे. किंवा परमात्म्याशिवाय जीवन जगणे म्हणजे जीवन जगूनही ते न जगण्यास समान आहे. मानवी देहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पशुपक्षी किडे मुंग्यांसारखे माणसाने जगायचे नाही. मानवाला साधारण महाप्रगल्भ बुद्धी दिलेली आहे. त्याला अनन्यसाधारण कल्पकता आहे. त्यामागील उद्देश काही निराळाच आहे. त्याने या विश्वापेक्षा या विश्वामागील ती चेतना जाणावी आणि स्वतःला ओळखावे ही अपेक्षा आहे. यासाठी नित्य नियमित त्या परमात्म्यात रत असावे, त्याला ओळखावे. शास्त्रज्ञ दिवसाचे 24 तास आपल्या शोधकार्यात मग्न असतात, तेव्हाच त्यांना शोध लागतो. तसेच परमात्म्याला ओळखायला केवळ त्याचाच ध्यास घ्यावा, त्याच्यातच मग्न असावे, त्याच्यातच रत असावे. हरिओम.